नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय अतिशय गोड आणि उपयुक्त आहे. स्वामींना प्रश्न कसा विचारावा आणि त्यानुसार योग्य निर्णय कसा घ्यावा. आपल्या सर्वांना आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शन हवं असतं. नोकरीत, नात्यात, आरोग्यात किंवा कोणत्या तरी महत्त्वाच्या निवडीसमयी. चला सोप्या पद्धतीने आणि श्रद्धेने जाणून घेऊया. सर्वात पहिले गोष्ट, मन शांत करा. जर प्रश्न विचारायचा असेल तर घाई किंवा तणावाच्या अवस्थेत विचारू नका. काही मिनिट शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनाचं दुःख सोडून द्या. साधा मंत्र म्हणता येईल, ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. 3 ते 11 वेळा. मनाला स्थिर करण्यासाठी स्पष्ट प्रश्न ठरवा. प्रश्न जितका स्पष्ट, उत्तम मार्गदर्शन तितके सोपे होते. उदा. एखादी सामान्य विचारसरणी. चुकू विचारू नका, मला काय करावे हे फार सामान्य आहे. स्पष्ट विचारा, मी पुढे 5 वर्षात कोणत्या क्षेत्रात काम करावे. प्रश्न. शिक्षण सुरू ठेवावे की नोकरी स्वीकारावी किंवा या नोकरीचा प्रस्ताव स्वीकारावा की नकारावा. तुमचा प्रश्न साक्षीत, प्रामाणिक आणि विशिष्ट ठेवा. स्थळ व वेळ. परिस्थिती महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत लोक शांत ठिकाणी, मंद दीप ज्योत किंवा मंदिरात किंवा घरातल्या शांत कोपऱ्यात प्रश्न विचारतात. पण नियम कठोर नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची निष्ठा आणि मनाची स्थिरता. विचार कसा करावा हे करण्याची सोपी पद्धत वापरू शकता. शरीर आणि मन शांत. 3 ते 5 गहिरे श्वास घ्या. नमस्कार आदर दाखवा. थोडा वेळ ध्यानाचे करा. हात जोडावेत. स्पष्ट प्रश्न म्हणा. मनात किंवा आवाजाने ठरलेला प्रश्न स्वामींना समर्पित करा. लिहून ठेवा. तुमचा प्रश्न एकदा कागदावर लिहून ठेवा. अनेकांना नंतर उत्तर समजायला मदत होते. मनात शांतपणे प्रतीक्षा करा. उत्तर अपेक्षित न करता मन सर्वस्वानी उघडा. यासाठी तुम्ही 1 ते 3 मिनिटे ध्यान करू शकता. उत्तर तत्काळ न आल्यास घाबरू नका. उत्तर सहजपणे संकेत स्वामींकडून मार्गदर्शन आणि स्वरूपात येऊ शकते. थेट अंतःप्रेरणात स्वप्न, एखाद्या व्यक्तीशी होणारी संधी, अचानक मिळालेला लेखा, छोटा संकेत किंवा मनाचा शांतपणाचा बदल. काही प्रमुख संकेत. अज्ञात इन्फॉर्मेशन. अचानक मनात एक ठोस सकारात्मक विचार येतो. परिस्थिती, लक्षवेधी घटना, कुठे एखादी शब्द म्हणतो किंवा एखादी संधी उद्भवते. शांतता. प्रश्न विचारल्यानंतर मन शांत वाटणंही उत्तर असू शकतं. होय, हे योग्य आहे. सकारात्मक परिवर्तन, ज्यामुळे निर्णय घेणं सुलभ होतं. निर्णय कसा घ्यावा. स्वामींनी मार्गदर्शन केल्यावरही निर्णय घेण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. काही टिप्स. प्रॅक्टिकल व्यवहार. विचार करा. श्रद्धा हवी, पण विवेकही लागतो. लहान प्रयोग करा. जर शक्य असेल, छोटे पायऱ्या उचला. मोठा निर्णय लगेच न घेता पायरीने पुढे जा. सल्लागार घ्या. कौटुंबिक, व्यवसाय सल्लागाराचा विचार. श्रद्धा प्लस व्यवहारही सल्ला उत्तम. 4. ध्यान ठेवा. निर्णयानंतर परिणामावर लक्ष ठेवा. आवश्यकता असल्यास मार्ग बदलण्याची तयारी ठेवा. 5. कृतज्ञता ठेवा. मार्गदर्शन मिळालं त्यासाठी धन्यवाद द्या. हे तुमच्या मनाला स्थिर ठेवतं. काही सामान्य उदाहरणे. उदाहरण 1. नोकरीचा निर्णय. तुम्हाला अंतर्गत शांतता मिळाली आणि मन म्हणतं हो, तरीही कागदावर फायदे तोटा लिहून बघा. उदाहरणार्थ 2. लग्नव्यतिरिक्त संबंध. शंकेच्या वेळी थोडा वेळ देऊन बघा. संवाद आणि प्रामाणिकपणा. पहिला पायरी ठेवा. हे उदाहरणे वापरून तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील परिस्थितीशी जुळवून घेऊ शकता. चुकीचा मार्ग. कधी कधी लोक फक्त संकेताच्या आधारावर अतिशय जोखमीचे निर्णय घेतात. हे टाळा.
श्रद्धा आणि विवेक एकत्र असावी. जर एखादा निर्णय प्रामाणिक वाटत असेल किंवा कुंकूशी संबंधित असेल तर तो मार्ग अजिबात स्वीकारू नका. रोजची साधना. प्रत्येक दिवशी थोडी साधना, नामस्मरण मनात ठेवल्याने अंतःप्रेरणा अधिक स्पष्ट होते. हे फक्त महत्त्वाचे प्रश्नही नाही, सामान्य जीवन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. ध्यान मंत्र. आता आपण एक साधा मंत्र एकत्र म्हणूया. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः 11 वेळा. जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या अनुभवाचे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कधी स्वामीच्या मार्गदर्शनाने निर्णय घेतला आहे का? कसा अनुभव होता? आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटा बटन म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. स्वामी समर्थ.